काय गोलंदाजी राहिली आहे, आपल्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत त्याने दिशांसर केलाय. कारण का कित्येक वेळा आपण त्याची बॅटिंग पाहिली आहे, समोरून गोलंदाजी सुद्धा पाहिले. आतापर्यंत आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि त्याची सराहना झाली पाहिजे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याची ऍक्शन आपण पाहू शकता. एक बॉलिंग रिलीज करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि जो फुल टॉस बॉल होता तिथून बॅटर देखील थोडंच कन्फ्युज झाले आणि डॉट बॉल आला. पुन्हा एकदा फुल टॉस, या बॉलला सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा येतो. दिस इज अ मॅग्निफिशियंट स्ट्राईक. 9+6 7 धावा ऍड इन द टोटल षटकार. बॉक्स मध्ये आपण सिद्धूचं कौतुक केलं आणि या बॉल वरती पाहिलं तर खराब बॉल, चला बॉल द्या. आणि यावेळी सर पाहिलं तर एक नो बॉल होता, कमरेच्या वर बॉल आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो बॉल सांगतो आणि तो नो बॉल मैदानावरती पाहिला. 9+1 एकंदरीत 7 धावा आल्या. टोटल जर पाहिली तर टोटल 8 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावा झाल्या तर 8. नक्कीच आपण जर पाहिलं तर सिद्धेचं कौतुक करत होतो, परंतु कुठेतरी चुकी केली आहे. आणि जिथे आपण चुकी करता म्हणजे मी मागच्या मॅच मध्ये सांगितलं की खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्या. खराब चेंडू होता, त्याला मात्र कुठेतरी त्याची मेजवानी स्वीकारली होती. 6 धावा अर्जित केल्या, परंतु त्याच्यामधून कसा कमबॅक करेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. सिद्धेश पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, काय घडतंय त्याला भेदून जातोय का? नक्कीच डेफिनेटली 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. राजच्या मैदानावरती आतापर्यंत एकंदरीत संपूर्णपणे 2 चेंडूवरती जे आहे ते राज आपण पाहिलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न मागच्या 2 बॉलवरती मोठे फटके आले. यावेळी फुलर लेनचा बॉल होता आणि त्याच्यावरती अगदी मी म्हणेल की स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. कमबॅक केले सिद्धूनं, मात्र उशीर झालाय कारण मागच्या 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने फटकेबाजी राहिले, अक्षरशः काउंटर अटॅक, रणसंख्या 14 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी पाहिलं तर मागच्या 2 चेंडूवरती कुठेतरी राज केलं होतं राजने, परंतु या चेंडूवरती राज करतोय सिद्धेश आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये हलक्या हाताने चेंडू शेअर करते, समोरच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धावच मिळेल मला वाटतं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 15. नक्कीच सिद्धेश थोडासा दबावाखाली असेल कारण का 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. नक्कीच दडपण असेल कारण का दुपारच्या सत्रामध्ये आता मात्र धावसंख्या होते दिशांसर. पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, त्याला मात्र सन्मान देतोय. चेंडू लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, 1 धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा अंत होतोय, सांगता होते. धावसंख्या 16. मला फिरते थँक्यू. धावा झाल्यात 1-6. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक पहिलं तर प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल आहे आणि पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीचा खेळ राहिला त्या कनगर संघाला थोडासा विचार करण्यास भाग पाडले दैन संघाने. आणि कामतेकर जे आहे ना की प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीवरती तुटून पडा, म्हणजे जो पूर्ण त्यांचं सैन्य आहे ते सैन्य विचारात पडतो, बुचक्यात पडतं आणि तेच झालंय. आता सेनापती आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश मुंडेला आपण पाहिलं, त्याच्या विरोधात राजच्या बॅटमधून आक्रमक फटके आले आणि त्याच्यानंतर जर बॉडी लँग्वेज मैदानावरती पाहिली तर थोडीशी बॉडी लँग्वेज लूज करताना आपण कनगर संघाला पाहत आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती
तर अभिजितला पाहत आहे. अभि आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल आहे आणि पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक हेडला बॅटर राहुलला पण पाहिलं. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळी नो कॉन्टॅक्ट आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड आला. असे बॉल आता काढणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये सिद्धेश थोडासा महागडा ठरला. 16 धावांचं ते षटक आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या षटकामध्ये आता अभिजितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जो धावांचा जो डोंगर आहे, जो आतापर्यंत सुसाट गाडी चालली त्याला ब्रेक लावण्याचं काम त्याच्या खांद्यावरती आहे. यावेळी फटका लाभ केलाय. मागे शैलेश आहे, चुकी करणार नाहीये आणि यावेळी राहुल बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद, विकेटचं पतन. सुद्धा कौतुक करावं लागेल कारण का मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जास्त धावा खर्च केल्या होत्या परंतु कुठेतरी कमबॅक करतोय आणि पहिलं यश आपल्या संघाला मात्र मिळवून देतोय. हे गरजेचं आहे कारण क्रिकेटच्या मैदानावरती कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. म्हणजे मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं असेल तर सिद्धूच्या विरुद्ध जे आक्रमण होतं ते आता मोडीत काढले गेले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर रोनक मैदानावरती दाखल झालाय. आता रोनकच्याही खांद्यावरती जबाबदारी आहे कारण धावफलक अगदी सुसाट सुरू आहे. ब्रेक लावण्याचं काम दुसऱ्या बाजूला होतं. यावेळी पॅडवरती बॉल होता, तिथून बॉल मागे गलीमध्ये अडवलं गेलं. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. अंपायरचा सिग्नल लेग बायचा आलाय म्हणजेच एक एक्स्ट्रा रन आहे आणि एक्स्ट्राच्या साह्यानं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 17-17 या आकड्यावरती. नक्कीच अभिचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण का पहिल्याच गोलंदाजाने 16 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर कुठेतरी आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि फक्त 1 धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी राहिली. राज्याच्या माध्यमातून आपण पाहिले चांगली फटकेबाजी मागच्या षटकामध्ये परंतु कुठेतरी त्याला थांबवलंय, बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. अभिच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू फेकून झालेत आणि धावा केवळ 2 खर्च केल्यात. 4 मध्ये 2 0.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा या षटकामध्ये खर्च करतोय अभि. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला बॅटरीच्या खांद्यावरती देखील दारोमदार आहे कारण पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचं सत्र आहे ते दहीन संघाच्या बाजूने राहिलं होतं. मात्र आतापर्यंत 4 बॉलवरती गोलंदाज अभिनं मात्र लाजबाब गोलंदाजी केली. अकोटप्प्याचा बॉल होता, पुन्हा विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आला अगदी लॉंग ऑफ मध्ये. बॉलला जोपर्यंत अडवलं गेले, सिंगल कंप्लीट. पंचांकडे दाद मागितली गेली, रेफर केल्या डिसिजनला. आता टीव्ही अंपायर्स आहेत ते पाहतील बॅटर्स पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे, सुरक्षित नाहीये. एकदा ऍड मध्ये टोटल मध्ये ऍड होईल, नाही होणार, बॅटर माघारी परतील, असे बरेच प्रश्न आहेत. या चेंडूवरती प्रश्न अनेक आहेत. डॉट त्या ठिकाणी बॅटर बाद आहे, बॅटर बाद नाहीये आणि ते सर्व प्रश्न आहेत त्याचे उत्तर मात्र टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवली जातील. धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. या चेंडूवरती दुसरी धाव घेत असताना पंचाने रेफर केले ते टीव्ही अंपायर्सला. त्या ठिकाणी चौकशी केली जाते, शहानिशा केली जाते. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे एक धावी महत्वपूर्ण आहे मॅच मध्ये. ते महत्वपूर्ण डिसिजन देखील आहे. चला, बॅटर बाद आहे. या बॉलवरती फलंदाज बाद आहे. 1+ बॅटर बॅक टू द डगआउट.
विशेष मैदानावरती दाखल झालाय. अप्रतिम बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बॉलने कॅरी केलाय. षटक क्रमांक दुसरा संपलाय. पहिल्या षटकामध्ये जो धावांचा डोंगर उभारला होता बॅटिंग करणाऱ्या देहेन संघानं, तो मात्र या ठिकाणी मी म्हणेल की अभि गोलंदाजी ट्रॅकवरती आला. त्या अभिनं या धावफलकावरती रोख लगावला. जी घोडदौड सुरू होती तिथे लगाम लगावण्याचं काम त्याच्या बाजूनं केलं गेलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धाव आहेत 18. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तो प्रथा ऐकूयात पुन्हा एकदा डिझेला. वेळेचे डे लाईट्स मध्ये संपूर्ण स्पर्धा जी आहे ते आपण कव्हर करणार आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. षटक क्रमांक 2 मध्ये अभिनं लाजबाब स्पेल हाताला एक गडी महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवली आणि 2 धावा खर्च केल्या. आता इनिंग क्रमांक 1 मध्ये इन ॲट 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकासाठी शैलेश पातेरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. राऊंड द विकेटनं पहिला बॉल आहे शैलेशचा थांबवलं स्वतःला. अंपायरचा सिग्नल आपण पाहताय अगदी डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 जो आहे तो डेड बॉल सांगतो आणि त्या नियमाचं या ठिकाणी आपल्यापर्यंत सिग्नल आलाय डेड. पुन्हा एकदा शैलेश माघारी परततोय. राऊंड द विकेट तो सज्ज आहे. या षटकातील पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. अलॉंग द कार्पेटचा फटका आहे. वाईडिश लांगावरून सिद्धेश मुंडे जोपर्यंत बॉलवरती जाईल. पहिली धाव कंप्लीट. डेंजर एंडला थ्रू आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब आणि 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. नक्कीच चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये आपण पाहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरी पहिल्या षटकामध्ये हमला बोलला होता राजने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर बांधून ठेवलं होतं आणि आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. धावसंख्या 19, माफ करा 20. गडदा विपक्ष फलानी नेक्स्ट मॅच आहे. गडदा विपक्ष फलानी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती आहे. टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. गडदाव आणि फलानी बोथ कॅप्टन्स आपण प्लीज टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच या. पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्येचा ग्राफ मात्र कुठेतरी आता मात्र वाढताना आपल्याला दिसतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 वरती. 2-2 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. नक्कीच चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. मागच्या षटकामध्ये अभिने दमखम दाखवला. पहिल्या षटकामध्ये फलंदाजीमध्ये राजने दमखम दाखवला होता, परंतु त्याच्यानंतर इतकं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला भेटते. दिशांत सर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शैलेश पातेरे सोडून दिलंय. बराचसा बाहेर हा बॉल आहे. थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न झाला. बॅटर स्टेप आउट झाले. ते हेरलं होतं मात्र लाईन खराब आहे आणि पंचानं दंडित केल्या बॉलला. एक एक्स्ट्रा अतिरिक्त रन. रणसंख्या 1च्या मदतीनं 23 आकड्यावरती. 23 4 बॉल्स आर रिमेनिंग ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधले 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर शैलेशच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. डॉट बॉल डिलिव्हर करावे लागतील दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या संघाला एक डिफेंडेबल स्कोर कार्डवरती लगावण्यासाठी. कारण मागच्या ओव्हर मॅच मध्ये कनगर संघाचा खेळ देखील अप्रतिम आपण पाहिलेला. लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी होती. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह. यावेळी एक सिंगल रन आले आणि सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्या 24-24 या आकड्यावरती. नक्कीच ज्या पद्धतीने राजने सुरुवात केली होती असं वाटलं होतं 30 किंवा 35 धावसंख्या बनेल, परंतु काय गोलंदाजी केली. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अभिला कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्याच्यानंतर आता मात्र आपण समोर पाहतोय शैलेश याच्या माध्यमातून स्वतः संघाचा कॅप्टन म्हणजेच एक महत्वाचा घटक का समजलं जातं हे मात्र चित्र दाखवतोय. आणि कुठेतरी स्वतःच्या हातामध्ये आपल्या संघाला जरूरत असताना चेंडू घेतला आणि इतकी चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ज्या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो तो फटका मात्र येताना दिसतोय. 6 धावेसाठी बिग षटकार. षटकामध्ये आपण पाहिलं 2 षटकार आपण पाहिले राजच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकामध्ये काही खास करू शकला नाहीये, परंतु या षटकामध्ये दाखवून दिले तुम्ही मला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये हे चित्र मात्र दाखवून देतोय. षटकार येतोय. धावसंख्या 30. धावसंख्या झालेली आहे 30 आणि राजच्या बॅटमधून आतापर्यंत मॅच मध्ये 3 आक्रमक फटके पाहिलेत. ऑन साइडला फ्लिक मनगडाचा खूप चांगला वापर करतोय. ताकदीचा अगदी प्रॉपर टायमिंग देखील आहे आणि बॅटर्सच्या खांद्यावरती राज
अगदी मैदानावरती आपल्या नावाचा दबदबा कायम राखलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावरती. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल राहिला हा आणि यावेळी गोलंदाज शैलेशचं कमबॅक. यावेळी डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहे. धावा झाल्या 3. 10च्या सरासरीने आतापर्यंत दहीन संघाचा खेळ या मैदानावरती मॅच मध्ये पाहिलाय. 1 to go. शैलेश पातेरे ऑन द बॉलिंग एंड. आतापर्यंत एक षटकार राजच्या बॅट मधून या ओव्हर मधला आपण पाहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं शैलेश पातेरे. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी अगदी आय अँड हँड कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं. शेवटच्या मोमेंटला बॉलवरची नजर नव्हती अगदी बॉलवरती आणि फटका चांगला आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. रणसंख्या या 2च्या मदतीनं 32. 33 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 11ची सरासरी राखायची आहे कनगर संघाला. येणारे 18 बॉल 11च्या सरासरीने गरज आहे 33 धावांची. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपण ऐकूयात पुन्हा एकदा डीजे आणि डीजेचं सुमधुर संगीत. आणि त्या मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. दुसऱ्या गटात पहिल्या फेरीची मॅच आहे. चला बोथ कॅप्टन्सी सीयर्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्या समोर उपस्थित आहेत. हेड आणि टेल. हेड इज कॉल आणि यावेळी मात्र टेल आलाय आणि पलानी संघ एका बाजूला गडदाव संघ आहे. चला गडदाव संघ आहे टॉस जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग करत असताना ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना पाहिलंय. काय म्हणशील आयोजनाबद्दल? नाही. चला आपण साईलला बोलवतोय. साईल, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फील्ड फर्स्ट आली. आता बॅटिंग करायची आणि जास्त चर्चा होणार नाही कारण मॅचला सुरुवात होते. या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन चांगलं आहे आणि लास्ट टाइम पण आम्ही लिपणीमध्ये खेळलो. सेकंड राऊंडला बाहेर पडलो. तर आता आम्हाला चान्स असेल की नंबर मारून जावं इकडून. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे मॅचला ही सुरुवात होते आणि नरेंद्र आमतेकडे जातात. नक्कीच धन्यवाद दिशांत सर. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला प्रीतम बाईतला आपण पाहतोय. दोन्ही मातब्बर नामवंत क्रिकेटर आहेत आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले. परंतु 18 चेंडू आणि धावा बनवायचे ते 33. 18 चेंडूने 33 धावांची आवश्यकता. सिद्धेशच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये एक 24 धावांची मातब्बर इनिंग तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार देखील आपण पाहिलेत. परंतु हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. कसा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल.
राहुलला आपण पाहू शकतो पहिले षटक मार्गस्थ होतोय. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणीच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक देखणं आयोजन आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश, नॉन स्ट्राईकला प्रीतम बाईतला आपण पाहतोय. राहुल, चला घाई करायची. राहुल राईट अमाउंट द विकेट. आपण जर पाहिलं तर एक नामवंत क्रिकेटर आहे. पहिला चेंडू टप्पा पाडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जातोय. एक धाव मात्र मिळते. नो आहे काय पंच? चला, नो +1 संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. संघाचा श्रीगणेश होतोय. थोडासा आपण जर पाहिलं 4 आणि 5 याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण लावावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला, थोडीशी घाई करायची विनंती असेल. राहुलला आपण पाहू शकतो पहिला चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर गेला होता. बॅटची हिट घेतली होती. एक धाव मात्र मिळाली होती. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. या खेळाडूकडे दमकम आहे दिशांत सर मोठे फटके मारण्याची, कारण का प्रीतम बाईतला आपण कित्येकदा कोपरीच्या मैदानामध्ये पाहिले मोठे फटके मारताना. एक मातब्बर इनिंग पाहिली होती अगदी गेल्या वर्षी 40 धावांची, ज्याच्या बॅटमधून अगदी कुठेतरी ज्या फटक्याची गरज होती. म्हणजेच मेरिटवरती क्रिकेट कसं खेळलं जाते, कुठेतरी चेंडूला चॉप केलं होतं थर्डमॅन रिजनमध्ये. पॉईंट आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मात्र मिळतील आणि कुठेतरी धावसंख्येचा विचार केला तर 4 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून राहिली आहे. पुन्हा एकदा राहुल राईट मोर द विकेट. अगदी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र हाताळताना आपल्याला पाहतोय. राहुलच्या माध्यमातून यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय आणि एकच धाव मात्र मिळेल. आणि प्रीतमला कुठेतरी आत्ता मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच आता मात्र डावखुरे हाताचा बॅटर जर पाहिलं तर ज्याच्यासाठी खूप मोठी संधी असते मोठमोठे फटके मारण्यासाठी, हा खेळाडू देखील जाणला जातो. ते त्याने या मैदानामध्ये दाखवून दिलंय मागच्या मॅच मध्ये. परंतु या क्षणी या मॅच मध्ये कसा खेळ करेल हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू पडतोय आणि नक्कीच कुठेतरी थोडासा बाहेर जातोय. पंच दंडित करतील, पंच दोन्ही हात करतील. समांतर धाव 1 मिळेल अवांतर आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. नक्कीच अजूनही 33 धावा बनवायचे हा सामना जिंकण्यासाठी. कनगर संघ असेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर देहेन हा संघ आपण देहेन संघ आपण पाहतोय. चांगली फलंदाजी राहिली होती. राजच्या माध्यमातून 3 षटकार. पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल आणि धावसंख्या मात्र एकेरी दुहेरी धावा घेण्याचा मानस असेल आपण जर पाहिलं. परंतु एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. एक आत्मविश्वास वाढवून देणारा फटका या ठिकाणी मारावा लागेल, कारण का आपल्याला 33 धावा 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. प्रीतम स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रीतमला तुम्ही जास्त वेळ थांबवून ठेवू शकत नाहीये.
खरोखर ज्या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, प्रीतम बाईत मी वारंवार सरांना का करतोय, कारण का मोठे फटके त्याच्या बॅटमधून नक्की देतात. एक धम्माका आपण पाहिला, कुठेतरी चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं प्रामाणिक काम त्याने केलंय पुन्हा एकदा. परंतु मी सुद्धा कमी नाहीये हे दाखवून देतोय. राहुलच्या माध्यमातून आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर होतोय. नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांसाठी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा काय घडतंय, एक षटकार आला, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव येत आहेत. कौतुकास पात्र असेल ही गोलंदाजी, कारण का राहुल दडपणाखाली होता आणि अशा दबावाखाली असताना केलेली 2 चेंडूची गोलंदाजी खरोखर चांगली आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. चला, धावसंख्या 13. थोडीशी घाई करायची क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजेच देहेनला विनंती असेल, कारण का 15 मिनिटाचा अवधी आपल्यासाठी सेट केलाय. आतापर्यंत 6 मिनिटांचा खेळ झालाय. हितेश कशी गोलंदाजी करेल दिशांत सर, कारण का आपण जर पाहिलं तर थोडासा दबाव केला असेल. पहिल्याच गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्यात, परंतु हे षटक निर्णायक असेल. 12 चेंडू आणि 20 धावांची ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता असेल. कनगर संघ हा देखील काही कमी नाहीये, परंतु समोर देहेनचा विचार केला, दोन्ही संघाची सराहना झाली पाहिजे. आतापर्यंत चांगलं क्रिकेट दोघांनी सुद्धा खेळलंय. पहिला चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. आपण जर पाहिलं, अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. हितेश पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू होता, या ठिकाणी टायमिंग होऊ शकलं नाहीये. 1 धाव मात्र मला वाटतं बाईटच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला दर्शवत आहेत, लेग बाईटच्या रूपामध्ये मिळेल. आणि धावसंख्या जर जाऊन पोहोचले, पहिल्याच 2 चेंडूवरती दिशांत सर 2 धावा आल्यात. एखादा मोठा फटकार या देखील षटकात येणं गरजेचं आहे. 10 चेंडू 18 धावा, 18 धावा 10 चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये? ज्या फटक्यासाठी या खेळाडूची ओळख आहे, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक सोपा झेल पकडला जातोय. पहिल्या विकेट होते, पतन गॉन. नक्कीच न्यू बॅटर शैलेश स्वतः कर्णधार आहे. मागच्या जर इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु कुठेतरी आता आपला संघ जिंकण्यासाठी आपल्याला फलंदाजी करायची आहे. स्वतः कर्णधार आहे, दडपणाखाली असेल, परंतु स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल. कारण का थोडासा संघ जर पाहिला तर बॅकफुटवरती गेला असेल, कारण का सिद्धेश एक मोठा मासा मात्र गळाला अडकतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो या ठिकाणी हितेशच्या माध्यमातून होताना. पुन्हा एकदा आता मात्र आपण कौतुक करत होतो, पण त्याच्यानंतर काय घडतंय, वाईट चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहतोय. धावसंख्या 16 झाले. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी काय घडते,
एक धाव मात्र मिळेल. नक्कीच हा सामना निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. शेवटच्या षटकामध्ये चांगली चुरस तुम्हाला सर्वांना पाहायला भेटेल. एक धाव मात्र मिळते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 17. प्रीतम अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. हा चेंडू निर्णायक असेल. एखादा मोठा फटका येईल का, थोडस समीकरण कमी करेल का, हे सुद्धा पाहावं लागेल. जसं मी सांगितल्याप्रमाणे मोठा फटका मात्र येताना दिसतोय. मिड विकेट रिदन मध्ये 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. नक्कीच हे मॅच जर कनगरला जिंकायची असेल दिशन सर, तर कुठेतरी खेळपट्टीवरती प्रीतमला राहणं महत्वाचं असेल. कारण का नक्कीच त्याच्याकडे दमकम आहे आणि त्याने ते या मॅच मध्ये दाखवून दिले. एक षटकार पाहिला, एक चौकार देखील पाहिलाय. पुन्हा एकदा नक्कीच कुठेतरी स्वतःवरती निराश असेल. या ठिकाणी 2 षटकांची सांगता होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 21 वरती जाऊन पोहोचले. आपण जाऊया पुण्याची एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. नक्कीच स्ट्राईकला आपण पाहू शकतो शैलेशला, नॉन स्ट्राईकला प्रीतम, रोनकला आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवरती कव्हर मध्ये चांगला फटका पाहतोय. एकच धाव मात्र मिळेल. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. ही मॅच कनगर या संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत. परंतु ज्याच्या बॅट मधून दारोमदार दमखम दाखवलाय की मी करू शकतो, तो मारू शकतो, परंतु येणाऱ्या 5 चेंडूवरती काय घडते. 5 चेंडू आणि 11 धावा. चेंडू तर बिरकावून दिलाय. मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहू शकतो 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 4 चेंडू डगआउट मध्ये शांतता होती, परंतु टाळ्या वाजतायत कुठेतरी 2 धाव्यांसाठी. एक धाव महत्वपूर्ण असते क्रिकेटचा विचार केला तर. आता मात्र 4 चेंडू 9 धावा. एखादा षटकार येईल का, नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल का, कारण का समोर सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी रोनकच्या माध्यमातून गोलंदाजी होताना आपण पाहतोय. चार चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कुठेतरी आता मात्र गतीमध्ये बीट करताना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू आणि 9 धावा. ही मॅच, हा सामना अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचं भाकीत किंवा कुठचं गणित आपण या ठिकाणी सांगू शकत नाही दिशान सर. कर्णधार कुठेतरी कुठचा कानमंत्र देतो हे सुद्धा पाहावं लागेल, कारण का एक षटकार आलाय, एक चौकार देखील आलाय. चांगलं फिनिश त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. विश्वास तर कर्णधाराने दाखवलाय. 3 चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. काय घडतंय, झेल पकडला जातोय, संपतोय बॅटर प्रीतमचा खेळ. बॅक टू दी डगआउट, गॉन.
रोहनला आपण पाहतोय 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. षटकार आला तर नक्कीच या मॅचचं पारडं मात्र बदलू शकतं. परंतु चांगली गोलंदाजी राहिली रोहन यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न कुठेतरी आपण पाहिलं तर टॉपेज घेतली होती. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 2 धावा मात्र मिळत आहेत. परंतु ह्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर देहेने वर्चस्व दाखवलंय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच कुठेतरी आता मात्र देहेंच्या डगआउट मध्ये आनंदोत्सव आहे. 1 चेंडू 7 धावा. तुला आणून देऊ आता तोपर्यंत येईल ना जेवण. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. मोठा फटका तर मारलाय. अशा पद्धतीने हा सामना मात्र या ठिकाणी कणगर या संघाने गमावलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. याच्यानंतरच्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आमचे बंधू दिशांत कातोडे सर आपण यायचे.